नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता मागे आपण जे खत तयार करण्यासाठी आपण काय खतरनाक असा जुगाड केला तुम्ही बघू शकता। मागे जे आपण शेणखतावर थंड ठेवण्यासाठी लोक जे अनेक प्रकारे नेट टाकतात, त्यावर रोज पाणी मारण्याचा प्रयत्न करतात। पण मित्रांनो आपण ज्या डायरेक्ट विहिरीमध्ये पायपास सोडून जे एक्स्ट्रा पाणी आपण ते विहिरीमध्ये सोडून आपण मागे जे आहे तुम्ही बघू शकता इथे आपण स्प्रिंकलर लावलेले आहे। स्प्रिंकलर सिस्टम सकाळचे 7:30 वाजता, आता जवळपास 8:30 वाजले, 8:30 वाजता म्हणजे तशी तर 9-10 वाजता टेम्परेचर वाढते, पण परफेक्ट लाईनसुद्धा 8:30 वाजता येते आणि 8:30 वाजतापासून बरोबर 5 वाजेपर्यंत हे आपलं स्प्रिंकलर चालू राहते। तुम्हाला सिस्टम कसं केलं तुम्ही नक्की बघू शकता, पुन्हा बघा। हे पहा मित्रांनो पूर्ण ज्या इथपर्यंत ओलं करून ठेवलेलं आहे, म्हणजे पूर्ण प्रकारे आजूबाजूनसुद्धा थंड चालणार आणि स्प्रिंकलर जे आहे पूर्ण गोल घुमल्यावर पूर्ण शेणखतावर हे जे आहे थंड प्रकारे एकदम थंड ठेवणार आणि जे काही ओव्हर पाणी आहे ते ओव्हरसुद्धा होणार नाही, कारण ते एक्स्ट्रा खालूनसुद्धा निघणार नाही। कारण आपण यामध्ये जे काही जीवाणू आहे, जे काही गूळ आहे, शेणखत ताजं शेण आहे, सगळं यामध्ये प्रक्रिया करून आपण यामध्ये टाकलेलं आहे। तर ते वायासुद्धा गेलं नाही पाहिजे। वाया कधी जाते जेव्हा खालून पाणी निघते, म्हणून हे थंड ठेवण्यासाठी आपल्याला याला जातं 15 ते 20 दिवस याला असं थंड ठेवणं आहे। थंड ठेवल्यामुळेच तेव्हा तुमचे चांगले जीवाणू मल्टिप्लाय होणार, ठीक आहे। हे गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत त्यामधली हीट निघणार नाही तोपर्यंत जे काही आहे हे शेणखत तुमचं तयार होणार नाही। तुम्ही बघू शकता तिथून आपण असं जे नवीन आता पाईपलाईन टाकले आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल नक्कीच येणार आहे। आणि चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, जेणेकरून कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। धन्यवाद। आणि मित्रांनो या व्हिडिओ नक्की शेअर करा, ठीक आहे, जेणेकरून शेतकरीसुद्धा असा उपाय पाहत बसेल आणि त्यांची जमीन आपण आता आपल्या वाचवायची गरज आता सध्या आलेली आहे। शेतकऱ्यांनी जमीन बघू शकता ते 3 पावली चालू आहे आणि पूर्ण प्रकारे कडक कशा जमीन आल्या, पण आपली जमीन तेवढी कडक नाही आहे, कारण आपण सेंद्रिय कार्बन जे काही आपण वाढवण्याचा इथे प्रयत्न करता मागच्या 4-5 वर्षापासून। धन्यवाद।